नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 26 फेब्रुवारी 2025ला आलेली आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री ही भगवान शंकरांना समर्पित आहे। या दिवशी भगवान शंकरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा, उपवास, व्रत केले जाते आणि या दिवशी आपण ज्या काही सेवा उपाय करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते। तर महाशिवरात्रीच्या दिवशी 750 वाती आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। तर अशा काही शुभ दिवशी आपण अशा काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते आणि ही सेवा आपण एकदाच वर्षातून एकदाच आपल्याला हा दिवस मिळत असतो। तर त्यामुळे या दिवशी अवश्य सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरामध्ये देखील देवघरासमोर तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता। तर ज्याप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला आपण या 750 वाती जाळत असतो त्याचप्रमाणेही आपल्याला याही वाती जाळायच्या आहेत। तर त्या कशा, केव्हा आणि त्या प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, आदल्या दिवशीच आपल्याला या 750 वाती एकत्र करून गाईच्या तुपामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे। तर ही सेवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता, पण तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील करू शकता। पण मंदिरामध्ये सेवा केली तर अजून त्याची फलप्राप्ती आपल्याला होईल आणि ज्यांना नाही जमणार तर त्यांनी घरामध्ये केलं तरीही चालेल। तर देवघरासमोर बसूनच तुम्ही ही सेवा करू शकता। तर यामुळे घरामध्ये जे काही वाईट दोष असतील, नकारात्मकता असेल तर ती घरामधनं नष्ट होईल आणि घरामध्ये जर काही वाईट दोष, नकारात्मकता असेल तर घरामध्ये अनेक समस्या, अडचणी, घराची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होतात, घरामधील व्यक्ती आजारी पडतात। तर हे वास्तुदोषामुळे किंवा नजरबाधेमुळे देखील होत असतात आणि आपण जर अशा काही शुभतिथींना जर असे काही उपाय केले घरामध्ये तर ते घरामधील जी काही नकारात्मकता, नजरबाधा, जे काही वाईट दोष असतील तर ते या उपायांनी नष्ट होतात आणि त्यामुळेच अशा काही शुभ दिवशी आपण अवश्य असे काही शुभ उपाय हे अवश्य करावे। तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता। प्रदोष काळामध्ये केला तर अतिउत्तम, पण तुम्हाला जर प्रदोष काळामध्ये जमणार नसेल तर तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। पण आवर्जून या दिवशी अवश्य ही सेवा, अतिशय प्रभावी सेवा ही करा आणि ही सेवा अगदी कोणीही करू शकतं। तर या वाती प्रज्वलित करण्यासाठी एक मोठी पंती आपल्याला घ्यायची आहे। मोठी पंती नसेल तर तुम्ही एक प्लेट देखील मोठी घेऊ शकता आणि या वाती जाळण्याआधी आपल्याला या वातींना आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यासोबतच या वाती प्रज्वलित करण्याआधी देवघरासमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या आहे। तर या वाती ठेवलेल्या वाटीमध्ये किंवा जो काही पंती घेतली असेल तर त्या पंतीला आणि या वातींना हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि भगवान शंकरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या आहे। तर या वाती प्रज्वलित करताना शक्यतो एखाद्या दिव्याने प्रज्वलित करा। तर तुम्ही जो देवघरासमोर जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्याने तुम्ही प्रज्वलित करा। या वाती प्रज्वलित केल्यानंतर या वाती संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायच्या आहे, टॉयलेट, बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे, जेणेकरून जी काही नकारात्मकता, वाईट नजर, वाईट बाधा जी काही असेल तर ती नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येईल। तर बघा, ज्यावेळी आपण घरामध्ये नकारात्मकता असते आपल्या तर त्यावेळी घरामध्ये तुम्ही कितीही सेवा किंवा उपाय करा तर त्याचा काहीच प्रभाव आपल्याला दिसणार नाही, त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही आणि त्यासाठीच घरातील जी काही नकारात्मकता असते तर ती प्रथम काढून त्यानंतरच आपल्याला या वाती संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत। संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला परत देवघरासमोरच आपल्याला त्या वाती आणून ठेवायच्या आहे आणि जितकी जमेल तितकी जास्तीत जास्त आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहे। कोणत्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर बघा, रुद्रपठण आपल्याला करायचं आहे, त्यानंतर गायत्री मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक सेवा आपल्याला एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे। तर बघा, संजीवनी मंत्र पठण करायचं आहे, अमृत संजीवनी मंत्राचं आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे, त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे, कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे, शिवकवच स्तोत्राचं पठण करायचं आहे, त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्राचे पठण करायचं आहे, त्यासोबतच 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र तर याचे देखील पठण करायचं आहे। तर या सर्व सेवा तुम्ही एक वेळा किंवा अधिक देखील पठण करू शकता। तुम्हाला जितक्या जमतील तितक्या सेवा तुम्ही करू शकता, तितक्या वेळा पठण करू शकता।
त्यासोबतच रामरक्षाचं देखील पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसूक्तमचं देखील पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. आणि तसेच जर तुम्हाला याही सेवा पठण करणं किंवा श्रवण करणं शक्य नसेल तर तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता. आणि या वाती पूर्ण जळू द्यायच्या आहे आणि जळून झाल्यानंतर त्या वाती शांत करण्यासाठी गाईचं दूध आपल्याला त्यावरती टाकून या वाती शांत करायच्या आहे. आणि दुसऱ्या दिवशी ही रक्षा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही 750 वातींची ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.